हिलाड आला ना, अचानक रजनीकांत सर आठवलेच पाहिजे. मध्यमवर्गीयांसाठी एक खूप चांगला संकेत आहे. 12 लाख रुपयांपर्यंत या बजेटनुसार टॅक्स लागणार नाहीये. हे सगळं लगेच ऍप्लिकेबल नाही होणार आहे, हे पुढच्या वर्षीच्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी असतात. तर आपण बघू शकतो की 12 लाख रुपयापर्यंत आता नवीन कर रचनेनुसार कोणत्याही प्रकारचा टॅक्स हा लागणार नाहीये. समजा एखादा व्यक्ती महिन्याला लाखभर रुपये कमवत असेल, आता त्याला कर भरण्याची गरज पडणार नाही. याद्वारा एक्सपेंडिचर लिमिट्स लोकांच्या आता वाढणार आहेत. परिणामी ऑफकोर्स त्याचा फायदा जीडीपीला होऊ शकतोय. लोकांनी जर त्याचाच उपयोग सेव्हिंगसाठी केला तर त्यांच्या ऑफकोर्स सेव्हिंगसाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतोय. सो कन्झम्पशन, सेव्हिंग या दोन्ही गोष्टी वाढू शकतात आणि परिणामी लोकांच्या ऑफकोर्स जसं इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतो तसं इज ऑफ लिव्हिंग लाईफ असं पण आपण म्हणू शकतोय, ते देखील या पद्धतीमुळे वाढणार आहे. 18 लाखांपर्यंत जर समजा एखादा माणूस उत्पन्न कमवत असेल तर नवीन टॅक्स पद्धतीनुसार जवळपास त्याला 70,000ची सूट मिळते. आणि जर 25 लाख रुपयापर्यंत एखादा माणूस कमवत असेल तर त्याला जवळपास 1,10,000 ते 1,20,000 पर्यंतची सूट मिळू शकते. आता 0 ते 4 लाखापर्यंतच्या जो व्यक्ती पैसे कमवतो त्याला नक्कीच 0 पैसे टॅक्स भरायचा आहे. 4 ते 8 मध्ये 5 लाखांपर्यंत 5% नंतर मग 8 ते 12 मध्ये 10%, त्यानंतर मग 12 ते 16 मध्ये त्याला 15% 16 ते 20 मध्ये 20% 20 ते 24 मध्ये त्याला 25% आणि 24 लाखांच्या वरती जर तो कमवत असेल तर 30% त्याला टॅक्स भरायचा आहे. ऑफकोर्स याच्यामध्ये जेव्हा आपण टॅक्स फाईल करत असतो तेव्हा आपण जे उत्पन्न कमवतोय, ज्याला आपण ग्रॉस इन्कम म्हणतो, त्याच्यातनं आपला TDS जात असतो, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. हा TDS गेल्यानंतर नेट इन्कम आपल्या हातामध्ये भेटत असतं. आता तुम्ही कोणत्या पद्धतीची टॅक्स प्रणाली चूज करतात, ओल्ड की न्यू, ह्याच्यानुसार तुम्हाला मिळणारे टॅक्स डिडक्शन्स हे डिफर करू शकतात. या पूर्ण बजेटवरती माझा व्हिडिओ येतोय. स्टे ट्यून्ड. थँक्यू.